नमस्कार, मी आहे सुमित. आपल्या सर्वांचे स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. सर, चौथा जो आपला पार्ट आहे तो म्हणजे मेरिट लिस्ट, रँकिंग आणि कट ऑफ रिलेटेड. तर यामध्ये रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे सर्व लक्ष असतं ते मेरिट लिस्टवर. अगदी बरोबर. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट हा यामध्ये नेमका काय फरक आहे आणि याच्याविषयी नेमकं मुलांमध्ये काय भ्रम असतो, की कोणती कन्सिडर केली पाहिजे, प्रोव्हिजनल केली पाहिजे, फायनल केली पाहिजे, त्याच्यातलं रँकिंगचा काय फरक असतो, ह्या सगळ्या आणि त्या गोष्टींचा फायदा मला पुढे कुठे होणार आहे. तर हे कसं तुम्ही समजून सांगाल विद्यार्थ्यांना? साधारणतः रजिस्ट्रेशनची जी काही शेवटची तारीख असते, हं. त्यानंतर ना पुढच्या 2 ते 3 दिवसात आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा अर्थ होतो, की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, या सगळ्यांची एक रँक हं. किंवा सगळ्यांचे जे काही कुठे त्यांचं स्टँडिंग आहे, हे आपल्याला तिथे कळतं. परंतु फॉर्म भरत असताना काही चूक होऊ शकते किंवा एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे तुमच्या कास्टचं अवेलेबल नसेल, ते आता आलेलं असेल. हं. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मध्यंतरी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागण्यापासून फायनल मेरिट लिस्ट लागण्यापर्यंतचा जो काळ असतो, यामध्ये तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियड दिलेला असतो. बरं. या पिरियडमध्ये तुम्ही जी काही तुमच्या मेरिट लिस्टमध्ये गडबड असेल, कधी काही चूक झालेली असेल, एखादं डॉक्युमेंट कमी जास्त अपलोड झालेलं असेल, जेणेकरून जी काही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल, ती मिस्टेक प्रूफ असेल. त्यात बरं. कुठलीही चूक असणार नाही. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही तात्पुरती यादी असते आणि त्यानंतर ग्रीव्हन्सेस सेटल झाल्यानंतर जी यादी पब्लिश होते, ही तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे. मेरिट लिस्ट याचा अर्थ तुलनात्मक दृष्ट्या तुमचं रँकिंग कुठे आहे, बरं. जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मेरिट नंबर असतो, तो असतो तुमचा स्टेट वाईज तुम्ही कुठे रँक करताय. हं, हं. नंतर तुमच्या ज्या कॅटेगरीज असतात, बरं. सपोज तुम्ही मुलींमध्ये कितव्या नंबरला आहात अच्छा. किंवा तुमच्या कॅटेगरी असेल तर ओबीसीत तुम्ही कितव्या नंबरला आहात, अच्छा. तुमच्या होम युनिव्हर्सिटीत तुम्ही कितव्या नंबरला आहात, हे आपल्याला कळायला मदत होते. तर हा मेरिट लिस्टचा जो अभ्यास आहे, हं. तो आपल्याला करून साधारणतः आपल्या जे काही आवडीचे कॉलेज आहे, ते मिळण्याचे काय चान्सेस आहेत, हे आपल्याला त्यातून कळतं.